मंडळी आपल्या जालन्यामध्ये भरपूर ऐतिहासिक आणि गुप्त ठिकाणे आहेत आणि त्याचबरोबर काही असे नैसर्गिक सौंदर्य जे तुम्हाला विदेशामध्ये बघायला मिळणार नाही आणि आजच्या व्हिडिओ मार्फत आपण तेच ठिकाणे एक्सप्लोर करणार आहोत. सो गाइस, माय नेम इज श्रुती गर्मा आणि तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. आणि हा आहे फाइंडिंग हिस्ट्री ऑफ जालन्याचा पार्ट 3. मंडळी, आजचा दिवस फार खास आहे कारण आज मी निघालो आपल्या जालन्याचा एक इतिहासाचा शोध घेण्यासाठी. पण आज ज्या ठिकाणी मी जातोय त्या ठिकाणी मला इतिहासाचा शोध लागेल का नाही याची खात्री नव्हती. कारण मंडळी, माझा असा अंदाज होता की या ठिकाणी असे काही गुप्त ठिकाणे आहेत जे अजूनही जालन्याकरांपासून वंचित आहे. आणि माझा आजचा असा प्रयत्न होता या गुप्त ठिकाणांचा शोध लावण्याचा. पण शोध घेते घेता मी येऊन पोहोचलो अचानक निसर्गाच्या सौंदर्यामध्ये. आणि या ठिकाणी मी आल्यावर मला असं वाटलं मी जणू काही स्वित्झर्लंड किंवा स्वीडनच्या एका छोट्याशा देशामध्ये आहे. कारण मंडळी, इतकी सुंदर नैसर्गिक दृश्य मी जालन्यामध्ये अजून कुठे पाहिले नाही. उंच काळपट डोंगर, निळसर आभाळ आणि दगडामध्ये वाहणारे खळखळ पाणी, हे सौंदर्य डोळ्यात टिपून मी निघलो आपल्या पुढच्या वाटचालीकडे. आणि मी येऊन पोहोचलो या डोंगर रांगांच्या मध्यभोवती. त्या ठिकाणून ऑफरोडिंग करत मी येऊन पोहोचलो विहिरी सारख्या दिसणाऱ्या एका जागेवर, ज्याचा फुल डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड आहे. आणि याचा ब्लॉग असं वाटलं कमेंट करून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.